तमाम महाराष्ट्रातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या संदीप आर्गडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा आत्ता जो चालू आहे तो एकदम महत्त्वपूर्ण आठवडा चालू आहे। ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये खूप मोठं काहूर माजले, काय होईल, आठवेल का परीक्षेला, माझी कशी परिस्थिती होईल, अभ्यास केलेला सगळं आठवणार का, नाही झालं तर काय होईल, ओव्हर थिंकिंग चालू झालेले आहेत। मग पेपरच्या वेळेपर्यंत ह्या गोष्टी चालूच राहतात। मग पेपरच्या तासामध्ये जो काय एक्झाम हॉलमधला 1 तास असतो, अगोदर अर्धा तास तुम्ही जाताच, पण तो जो पेपरचा ॲक्च्युअल 1 तास असतो, त्या 1 तासामध्ये तुम्ही कशी मानसिकता ठेवली पाहिजे किंवा पेपर कसा सोडवला पाहिजे, जेणेकरून तुमचा जो ग्रुप बीचा स्कोर पाहिला की बाबा 62.50 मेरिट लागले, आता 65च पाहिजे, मग हे 65 प्लस मिळवणं शक्य होईल का, पेपर सोपा येईल की अवघड येईल, काय स्ट्रॅटेजी ठेवू, 100 पैकी 100 अटेम्प्ट होतील का, गणित कधी सोडू, अशा सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी, सोल्युशनसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलोय। मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळे पॉइंट बारकाईने ऐका। ज्या स्ट्रॅटेजीशी तुमचं मिळतं जुळतं नियोजन राहतंय 100% इम्प्लिमेंट करा, अडचण येणार नाही। त्यामुळे मी सगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। कशा प्रकारची विद्यार्थी मित्राची मानसिकता असते तेही सांगणार आहे। तर व्हिडिओ व्यवस्थित बारकाईने पहा, बारकाईने पहा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। 100% तुम्ही परीक्षेला जाऊन आल्यानंतर 100% म्हणाल की सर तुमची स्ट्रॅटेजी कामाला आली। ठीक आहे, बघा, मी तुम्ही थंबनेल जर पाहिला असेल तर पहिलाच प्रश्न आहे की 65 प्लस मार्क मिळतील का सर, बरोबर, आणि इतक्या दिवस अभ्यास करतोय सर, हा जो 1 तास आहे तो जीवन बदलवणारा तास आहे सर, कारण तो बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र वर्षभर अभ्यास करतात पण ते 1 तास हँडल करता येत नाही, त्यामुळं येत असून सुद्धा कमी स्कोर येतो। आता जे 60 वरती 61 वाले, माझ्याकडे जवळपास 100च्या आसपास विद्यार्थी मित्रांनी मेसेज केले, कसे सर बघा ना किती बॅड लक, 62.5 मेरिट आहे सर, बरोबर की नाही, 61.25 आहे सर, 62.25 आहे सर, 61.50 आहे सर, 60च्या वरती असणार तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट लागल्यानंतर तुमच्याकडे जे येते की बाबा किती स्कोर, तुमचा अटेम्प्ट किती होता आणि किती तुम्हाला कमी पडले, असे 100च्या आसपास मेसेज आले मला। मित्रांनो, एक निर्णय जो असतो तो खूप टर्निंग पॉइंट ठरतो। मग ही स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा। काही जणांचं म्हणणं असतं की परीक्षेवरून घरी आलो, रूमवरती आलो, लायब्ररी सोडवला की माझा स्कोर वाढतो सर, आणि तिथेच नक्की काय होते, माझ्याकडून माझा स्कोर काय येत नाही सर, त्याला कारणीभूत असते तुमची स्ट्रॅटेजी, तुमची मानसिकता, कसं बिहेव केलं पाहिजे। एखादा प्रश्न ओळखीचा असेल तर काय करावं आणि अनोळखीचा आहे तर काय करावं, कसं स्किप करावं, या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळणार आहे। त्यामुळे याच्या थंबनेलवरून पाहायला कळलं असेल तुम्हाला 1 तासामधली स्ट्रॅटेजी काय पाहिजे तुमची, जेणेकरून आपल्याला 100% आपण मेन्सला असणार हे आपण नियोजन करायचं। बघा, पहिलाच जो काय पॉईंट घेतलाय मी, तो पहिल्याच पॉईंटवर तुम्हाला बघून कळेल की काय झालंय की ग्रुप बी पूर्व परीक्षा जी झाली, जी 2 फेब्रुवारीला परीक्षा झाली, त्या 2 फेब्रुवारीच्या पेपरला 62.5 हे मेरिट लागलं। मुलींचं कधी नव्हे तो अनाकलनीय, सगळ्यांच्या थोडक्यात प्रेडिक्शनच्या पुढचा, सगळे म्हणत होते की 55च्या वरती मुलींचं मेरिट लागणार, हे कन्फर्म होतं, पण 55च्या आसपास लागेल, पण एवढं 59 पॉईंट समथिंग, हे काय सोपी गोष्ट नाही ना। म्हणजे इथपर्यंत मेरिट वाढत चाललंय, याचा अर्थ त्याच्या पाठीमागे काय कारणीभूत आहे, आता आपल्याला काय नियोजन करणं गरजेचं आहे। आता हा आकडा आहे ना, थोडा वेळ लांबच ठेवा तुम्ही सगळ्यांनीच, बरोबर, कारण हा आकडा जर तुम्ही डोळ्यासमोर घेत बसला की तुम्हाला जबाबदारीचं टेन्शन येणार आहे, जबाबदारीचं प्रेशर येणार आहे, आणि ज्यावेळेस जबाबदारीचं प्रेशर येतं त्यावेळेस आपल्याकडून परफॉर्मन्स छान होत नाही। नुकतंच सगळं IPL पाहताय बघा तुम्ही, IPL विद्यार्थी मित्रांना खूप आवडतं, क्रिकेट पाहताय, ज्या टीम क्वालिफायरमध्ये नाही आहेत, पहिल्या 4 मध्ये नाहीत, त्यांचा परफॉर्मन्स बघा किती तुफानी खेळायला लागलेत। ऋषभ पंत पाहताय तुम्ही, नुकतीच झालेली मॅच, इतक्या दिवस मॅचमध्ये नाही खेळला पण शेवटच्या मॅचमध्ये सेंचुरी मारली भाऊनी। काय असते, मागच्या मॅचमध्ये अगोदर माणूस कमी स्कोर येत गेला, बॅटिंग परफॉर्मन्स व्यवस्थित नाहीये, तर काय होतं, जबाबदारीचं प्रेशर घेतो माणूस, मी का पास होत नाही, आणि मग शेवटी असंही बाहेर आहे तसंही बाहेर आहे, बिंदास खेळला गडी, सेंचुरी मारली बघा कालच्या मॅचमध्ये। म्हणजे हे का सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही ओव्हर थिंकिंग करून
जबाबदारीचं प्रेशर घेऊन तुम्ही येणारा रिझल्ट घालवताय, बरोबर की नाही? त्यामुळे ते ओव्हर थिंकिंग द्या सोडून. म्हणजे मागचा स्कोर किती होता, मेरिट किती लागलं, आमच्या कॅटेगरीचं ओपनचं मेरिट काहीच फरक नाही, सेमच आहे, सगळंच विचार सोडून द्या. आता फक्त कसा पाहिजे की आता टेन्शन मुक्त राहा. आता जरी मी किती जरी म्हटलं सर टेन्शन मुक्त राहा, सगळेच मानतात टेन्शन घेऊ नका, पण ते टेन्शन येतंच तर करू काय सर? टेन्शन न येण्यासाठी आणि टेन्शन येण्यासाठी असणारी कारणीभूत गोष्ट म्हणजे काय? टेन्शन येण्यासाठी कारणीभूत असणारा रिकामा वेळ, रिकामं मन ठेवलं की तुम्ही टेन्शन घेणार. कारण रिकामा मन म्हटलं बघा, रिकामा मन शैतानाचं घर का म्हटलं जातं? कारण तुम्ही रिकामा मन ठेवलं की अभ्यास करताना तुमचं शेड्यूल जे पुढचे काही दिवस आहेत ते जर टाईट नाही ठेवलं, म्हणजे उठल्यापासून तर झोपेपर्यंत शेड्यूल जर टाईट नाही ठेवलं तर तुमचं मन निवांत होणार. निवांत झालं की तुम्ही आठवायचा प्रयत्न करणार की बघू बरं मला आठवते का इकॉनॉमिक्स, बघू बरं मला कोकणातल्या खाड्या आठवतात का, हे असं बघू बरं सरांनी घड्याळ 1 नंबर शिकवलंय, मग घड्याळच्या काय काय ट्रिक्स सांगितले होते. आठवायचा प्रयत्न कराल आत्ता तर तुम्हाला आठवणार नाही. सगळ्याच गोष्टी आठवलं असं नाही आठवलं की झाले नकारात्मक. काय केलं वर्षभर, अभ्यास केला की नाही, अरे मला काहीच आठवेना, आत्ताच आठवेना, पेपरला कसं आठवेल, हे सगळे प्रश्न तुम्हाला नकारात्मक करतात. आणि युद्धाच्या अगोदरच तुम्ही शरणागती पत्करलेली असते, लक्ष ठेवायचं. मग साधं सोपं काय की नियोजन प्रॉपर, टेन्शन न येण्यासाठी किंवा जे काय होईल ते बघूया. मग कसं सर या टेन्शनपासून मी मुक्त कसा होऊ शकतो? तर साधं सोपं आहे. उठल्यापासून म्हणजे नियोजन, उठल्यापासून ते झोपेपर्यंत स्वतःला फक्त बिझी ठेवा, टोटल शेड्यूल टाईट ठेवा. वाचन आहे फक्त डोळ्याखालून काढा. डोळ्याखालून का काढतोय मी? मनाच्या समाधानासाठी सगळं चाललंय. तुमचा रिझल्ट ऑलरेडी डन आहे, तुम्हाला सगळं आठवणार आहे, काळजी काही करायची नाही. फक्त आपल्या मनाला दुसरीकडे भरकटू द्यायचं नाही. म्हणून काय केलं जातं तर बिझी ठेवायचं असतं. बघा लक्षात ठेवा, तुम्ही कुस्ती स्पर्धा पाहिली असेल, 2 स्पर्धक खेळतात, कुस्ती खेळतात, पुढच्याला माहिती मी जिंकलेलो आहे, पण लढायचं तर आहे. मग टाइमपास करायचा असतो, गेममध्ये टाइमपास करायचा असतो. मग टाइमपास कसा केला जातो तर फॅक्ट अशी आहे, फक्त लढत चालू ठेवली जाते, पण आपण स्वतः ॲग्रेसिव्ह न होता फक्त दुसऱ्याने जे काय डाव टाकले त्याला काय करायचं असतं, डिफेन्स करायचा असतो. ही साधी सोपी गोष्ट आपल्याला शिकवत असते. मग का बिझी राहायचं? मग तुम्ही ज्या उरलेल्या दिवसामध्ये परीक्षेच्या अगोदरचा काळ, इव्हन पेपरच्या अगोदरपर्यंत, पेपरला आतमध्ये एंट्री करण्यापर्यंत बिझी राहा. काही वाचा, जे काय तुम्हाला वाटते ते वाचा, फक्त बिझी राहा. शेड्यूल टाईट ठेवा. अजिबात मनाला रिकामी जागा देऊ नका. रिकामी जागा दिली मनाला की मनाने निगेटिव्हचा भरणा भरलाच त्याच्यामध्ये. त्यामुळे रिकामं ठेवू नका, एवढंच मी सांगेल. शेवटच्या काळामध्ये काय जादूची कांडी फिरवली तुम्ही पास झाले असं काही होत नसतंय. त्यामुळे आत्तापर्यंत जो काय अभ्यास केलाय तो तुम्हाला जिंकूनच देणार आहेत. फक्त शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही काही गोष्टी चुकीच्या केल्या तर तुमचा येणारा रिझल्ट जाऊ शकतो. म्हणून सांगतोय, मन रिकामं ठेवू नका, फक्त बिझी राहा. काही वाचा, तुमचं जसं शेड्यूल आहे तसं शेड्यूल ठेवा, फक्त वाचत राहा. एक्झामच्या अगोदरपर्यंत फार, म्हणजे आता एक्झाम हॉलमध्ये एंट्री करायची तोपर्यंत वाचत राहा, काही अडचण नाही. मन रिकामं ठेवू नका, एवढंच मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. त्यामुळं मागचा गट ब चा जो अतिउच्च कट ऑफ लागला होता त्याच्यामुळे टेन्शन येते सर, द्या सोडून. पुढचं जसं काय होईल काय सांगावं, ग्रुप सीचा कट ऑफ 60च्या खाली पण येऊ शकतो, काही सांगता येत नाही. ग्रुप बीला पेपर, ग्रुप सीचा पेपर, ज्यांचे स्कोर आत्ता मित्रांनो 50 पण नाहीये सर, बिलो 50 आहे, ती सुद्धा मग मित्र 70+ जाऊ शकतील ग्रुप सीला. शेवटी काही कशाचं काही सांगता येत नसतंय, कळलं? आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जेवढे मेरिट लागले टॉप का लागले, पोरांचा तो 1 तास जुळून आला. मग ते 1 तास जुळून तुमच्या सगळ्यांचा येण्यासाठी तर मी हा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे लक्षात ठेवा, या स्लाइडचा पर्पज एकच की कोणताही काय टेन्शन घेऊ नका, फक्त स्वतःला बिझी ठेवा. बिझी ठेवल्यामुळे तुम्हाला टेन्शन येणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. जबाबदारीचं प्रेशर घेऊ नका, म्हणजे नाहक ओव्हर थिंकिंग करू नका. असं होईल तसं होईल, असं होईल तसं होईल, नो, विचार करू नका. सर माझ्याकडे टायपिंगच नाही आणि मग मी फक्त इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठीच क्वालिफाय आहे, असं आहे, मग एवढ्या जागेत माझं काम होईल का? अरे हे सगळे ओव्हर थिंकिंग आहे. आता परीक्षेच्या टप्प्यावर आल्यावरती जवळ आला विचार नाही करायचा की मी जिंकेल का मरेल, कळलं की नाही? अगोदरच विचार करायचा होता. स्पर्धा परीक्षा सुरू करण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता, नाही झालं तर काय.
आता जिंकत आलाय तुम्ही, त्यावेळेस तुमच्या डोक्यात जास्त विचार येतात, त्यामुळे ते विचार सोडा. जो होगा देखा जाएगा हा विचार करून पुढे पुढे सरकत राहा, ऑटोमॅटिक रिझल्ट येत राहतो. त्यामुळे आपण नाही गोष्टी ज्या होणार नाही, ज्याचा विचार करून काय होणार नाही ना, त्याचाच जास्त विचार करत बसतो. आता विचार केला पाहिजे फक्त जे काय वाचलंय ते डोळ्याखालून जावं, बस एवढाच विचार करायचा आहे, टेन्शन येणार नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ते थोडेफार प्रश्न मी त्याची उत्तरं उलगडण्याचा 100% प्रयत्न करेल. जनरली विद्यार्थी मित्रांचा सगळ्यात मोठा विषय होतो पूर्वग्रह, ज्याला मी साध्या भाषेत बोलायचं म्हटलं ओव्हर थिंकिंग जे असते ना, ओव्हर थिंकिंगमुळं बऱ्याच वेळा मित्रांचं वाटोळं झालंय. वाटोळे, मी वाटोळे शब्द लिहितो, डायरेक्टच वाटोळे शब्द लिहितो. जास्त ओव्हर थिंकिंग करतात, जे 25च्या वरती गेलेत ना, 25 वयाच्या वरती, 30च्या आसपास, काही 30च्या क्रॉस आहेत. अरे लय विचार न करू राव, माझ्या बरोबरची पोरं असं झाले. अरे परीक्षेच्या काळातच तुम्हाला का आठवता असल्या गोष्टी? माझ्या बरोबरची पोरं सक्सेस झाली, माझ्या बरोबरची ही झाली, माझ्या बरोबर ती झाली. अरे तुमचा यश आल्यानंतर तुम्ही कुठे असणार आहे? त्यांना आता तात्पुरतं तुमच्या नजरेत ते वाटतात पुढे गेलेलं, पण ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येणार त्या दिवशी तुम्ही अख्खं जे काही मागची जे काही थकबाकी आहे ना ते व्याजासकट वसूल करणार आहे. तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग आत्ता कशाला वेळ घालवताय? आत्ता कशाला त्याच्यावर थिंकिंग करताय? त्यामुळे हे ज्या गोष्टी आहे ना, ओव्हर थिंकिंग, मग ओव्हर थिंकिंगमुळे काय होतं, ओव्हर थिंकिंगमध्ये कोणकोणते मुद्दे येतात ते पण सांगून देतो. एक पहिला मुद्दा, नाही झालं तर काय होईल. पहिला कायम ग्रासलेला प्रश्न आहे प्रत्येक विद्यार्थी मित्राचे, नाही झालं तर काय होईल. अरे ह्या क्षणी ह्या वेळेस नको ना, नाही झालं तर काय होईल हा विचार आत्ता करून उपयोग आहे का? नाही. आता राहिले 8 दिवसावर, 2 दिवसावर, 3 दिवसावर पेपर, आणि त्यात तुला हे प्रश्न विचार पडायला लागले, कसं रे, असं नको. त्यामुळं नाही होईल त्याचा विचार न करणे, त्यामुळे ही एक ओव्हर थिंकिंग असते. दुसरा मुद्दा ओव्हर थिंकिंग कोणती माहिती आहे का? आठवेल का मला सगळं? कशाला स्वतःवर डाऊट घेताय? वाचलंय ना, 100% तुम्हाला आठवणार आहे. फक्त आत्ता आठवण्याचा प्रयत्न करायचा नाही. आता एक्झामच्या अगोदरचा जो आठवडा 2-3 दिवस जे असतात त्याच्यामध्ये काहीही मला आठवतंय का अजिबात विचार नाही करायचा. फक्त जे तुम्ही वाचलंय त्याला फक्त उलगडण्याचा प्रयत्न करायचा. मी विद्यार्थी मित्रांना नेहमी रिव्हिजनच्या पद्धती सांगत असतो. 2-3 रिव्हिजनच्या पद्धती आहेत. एक 15 दिवसापूर्वीची रिव्हिजनची पद्धत किंवा 8 दिवसापूर्वीची रिव्हिजनची पद्धत ही आठवण्याची रिव्हिजनची पद्धत होती. आत्ता शेवटचा आठवड्याचा शेवटचा टप्प्याचा रिव्हिजनची पद्धत ही आठवण्याची रिव्हिजनची पद्धत नाही, तर ती पद्धत कोणती? फक्त डोळे आणि पानं उलगडणे, डोळे उलगडणे, डोळे, इवन पेनची पण गरज नाही. ओके चलो, हा जो कार्यक्रम असतो हा शेवटच्या आठवड्याचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये अजिबात मनाला आठवते का हा विचार करायचा नाही. तो पार्ट सगळा ओव्हर थिंकिंगमध्ये जातो. मग ओव्हर थिंकिंगमध्ये क्या होगा मेरा कल हा एक सर्वात महत्त्वाचा, सर्वात ग्रासलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांच्या मनात सोडून द्याविषयी. दुसरा, मला आठवेल का? तिसरं, मागच्या वेळेस ग्रुप बीला एवढा मेरिट लागला, आता ग्रुप सीचं काय होईल, आता डेंजरस होईल बाबा, आता हे होईल. हे ओव्हर थिंकिंग आहेत, कळलं? आणि तुमच्या बरोबरची पोरं काय करतात हा एक ओव्हर थिंकिंगचा लय भाग होतो. माझा रूममेट मेन्सला आहे, माझा लायब्ररी मेट्रो मेन्सला आहे, त्याचा स्कोर एवढा, त्याचा स्कोर तेवढा, त्याचा अभ्यास एवढा, माझा अभ्यास कमी. अरे हा तुम्ही दुसऱ्याशी तुलना करताय कशाला? दुसऱ्यांचा विषय सोडा. तुम्ही ज्या परफॉर्मन्सने अभ्यास केलाय त्या परफॉर्मन्सला तुम्हाला 100% आउटपुट येणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, चालत राहा पुढे चालत. तुम्हाला ऑटोमॅटिक परीक्षा सेंटरच्या बाहेर आल्यावर कळणार. इव्हन परीक्षा सेंटरमध्ये तिथंच काही विषय सोडवतानाच कळणार आहे, भावा आपण उगीच ना टेन्शन घेत बसलो होतो, सगळं आठवले. काही प्रश्नांची उत्तरं मित्रांनो, काही प्रश्नाचा पाठ हा 1 वर्षापूर्वी वाचलेला असतो, कुठं 2 वर्षापूर्वी डोळ्या खालून गेलेला असतो, पण तो इथं आठवतो. त्यामुळे आठवतो, एक्झाम हॉलमध्ये सगळं आठवत असतं. फक्त आत्ता त्याचा विचार करून ओव्हर थिंकिंग करत बसायचं नाही. त्यामुळे ओव्हर थिंकिंगचा विषय ज्याच्या डोक्यात येईल त्याचं वाटोळं झालं लक्षात ठेवायचं. त्यामुळे विषय वाटोळं करायचं नसेल तर ओव्हर थिंकिंग सोडून देणे, विचार करणे नाही. म्हणजे आता पेपरचा एक्झॅक्ट तासामध्ये मी आलोय. म्हणजे पेपरच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही अर्धा तास अगोदर बसता त्या अर्धा तासामध्ये बऱ्याच वेळा मनामध्ये खूप सारे प्रश्न येऊन जातात की नाही आता मी काय करणार माहिती. बरेच बघा क्रिकेटर पाहिले असेल, काही जे पट्टीचे क्रिकेटपट्टू नाही ते काय करतात, कसाही बॉल येऊ अगोदर त्यांनी ठरवलं असतं मला लेग साईडला मारायचं, मग पुढे जा, वाकडे जा, तिकडे जा. ते जे आहे ना कधी कधी मग बोल्ड आउट होण्याची शक्यता असते. म्हणजेच काय की पूर्वग्रह अजिबात ठेवायचा नाही. पेपर कसा येईल, सोपाच येईल, अवघडच येईल. अवघड जरी आला तर स्ट्रॅटेजी कशी, सोपा जरी आला तरी स्ट्रॅटेजी कशी.
प्रश्न अटेम्प्ट किती करायचे, काय करायचे, हे पेपरच्या सिच्युएशननुसार ठरवायचं, पेपरची लेवल बघून ठरवायचं. मग पेपरची लेवल काय ती पुढे स्ट्रॅटेजीने सांगणार आहे. मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा, 7 विषय जे आहेत, 7 विषय, मी मॅथ्स रिजनिंग एकच विषय धरतो. 7 विषयांपैकी फॅक्ट समजून घ्या, 1 किंवा 2 विषय, एक किंवा 2 विषय जे आहेत ते तुम्हाला गंडवण्यासाठी ठेवलेले असतात. जसं ग्रुप बीला जी झाली त्याला करंट होतं बघा, जिथे तुम्हाला गंडवण्यासाठीच प्रकार होता. पण बरेचसे विद्यार्थी मित्र त्यात अडकल्यामुळे ट्रॅपमध्ये सापडले आणि गणित विषय राहिला आणि मग अटेम्प्ट नाही झाला, बाकीचे प्रश्न चुकले. मग एकट्या करंट विषयाने करंट बसवला, मग ती पोरं 60च्या आसपास राहिली. अभ्यासू पोरं, अभ्यास करणारी पोरं, चांगले परफॉर्मन्स ठेवणारी पोरं, राज्यसेवा मेन्सला असणारी पोरं सुद्धा 60च्या आसपास अडकली, कारण करंटने अडकवलं. वाचलंय 2-2, 3-3 इयरबुक, मासिक, हे ते, इगो हर्ट होतो. मग प्रश्न येतच असेल, मग फेकाफेकी चालू होते. मग या फेकाफेकीमध्ये काय होतं, आउटपुट मिळत नाही. काही जणांची उदाहरणं पाहिले, 3च प्रश्न बरोबर आले होते पण 12 चुकले सर, 15 पैकी 15 मारले गड्याने. कुठून आला कॉन्फिडन्स? नुसतीच बॅटिंग करायची असते का? आपल्याला बघायचं असतं, उगीच अंधी शॉट मारायचा नाही, लक्षात ठेवायचा. म्हणजे काय की 3 प्रश्न बरोबर आले होते ना, ठीक आहे, तू 50% रिस्क घे, 6 प्रश्न अटेम्प्ट कर, 7 कर. अरे 15 पैकी 15 म्हणजे 12 चुकवल्यामुळे 3 बरोबर आलेले गेले माग. आणि त्या पोराचा मित्र, आपला विद्यार्थी मित्र, नाव सांगणार नाही, 61.50, 3 प्रश्न करंटचे त्यांनी दाखव. ही जी पोरं येतात ना भेटायला माझ्याकडे काउन्सिलिंगला, OMR शेड्यूल येऊन येत, सर बघा, हो सर काय माझी सिली मिस्टेक, माझं हे माझं ते. 1 तासामध्ये लक्षात ठेवा, जे काय 7 विषय आहे त्यापैकी 1 किंवा 2, फार तर 2, पण 1 विषय 100% तुम्हाला गंडवण्यासाठीच असणार आहे. दुसरा जो विषय आहे तो थोडासा लेवलचा, 10 प्रश्नाबरोबर, 7-8 प्रश्नाबरोबरचा असणार आहे. आणि बाकीचे 5 विषय जे आहे ते टोटल आवाक्यातले असणार आहे. ते 5 विषय ओळखणे आणि त्याला अटेम्प्ट करत पुढे जाणे, 2 विषय सेफ झोनमध्ये खेळणे. त्या 2 विषयांपैकी 1 विषय लईच सावधगिरी, नको बाबा 10-15 पैकी मी 7च अटेम्प्ट केले, चालतील, काहीच अडचण नाही, 8 सोडून दिली, देव दे सोडून. फेकाफेकी करून काही होत नसते, आलेला रिझल्ट जातो, हे उदाहरण लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्वग्रह मला अजिबात आवडणार नाही, ठेवू नका. आता बरेच जण तुमच्यापैकी काही विद्यार्थी जे आहेत ना, ते काय करतात, इतके हुशार असतात, ते राज्यसेवेची स्ट्रॅटेजी कंबाईनला वापरतात. अख्खे 100 पैकी 100 प्रश्न सोडून घेतात, वाचून घेतात आणि नंतर OMR शीट पुढं पहिल्याचं 3, दुसऱ्याचं 2, तिसऱ्याचं 4 असे राऊंड करायला सुरुवात करतात. एकदम मूर्खपणा आहे हा. राज्यसेवेला जो होताना चालेल, राज्यसेवेला 2 तास असतात, त्याच्यामध्ये 100 प्रश्न सोडवायचे, मग तिथं चालेल ना, तिथं वेळ आहे ना. इथं कंबाईनला पेपर उचकाटायला परत यायला वेळ नाही आणि तुम्ही काय करताय, तो पेपर झाल्यानंतर गोल करतायत, चुकीची मेथड. दुसरी मेथड विद्यार्थी मित्र काय करतायत की समजा हिस्ट्रीचे 10 प्रश्न झाले की मग हिस्ट्रीचं गोल करतात, जिओग्राफीचे 10 झाले, जिओग्राफीचं कशाला पाहिजे, कशाला करता येईल, अजिबात काय करायचं नाही. स्ट्रॅटेजी काय पाहिजे लक्षात ठेवा. पहिला प्रश्न घेतलाय लगेच गोल, म्हणजे प्रश्नपत्रिकेवर पण टिक नको. 1चं 3 येतंय 3 गोल, 2चं 4 येतंय 4 गोल, म्हणजे लक्षात येते का पहा. म्हणजे ऑन दी स्पॉट लगेच ऑन दी स्पॉट गोल करायचा. शेवटी गोल जे करतायत शेवट ते फसतायत, त्यांना वेळ पुरत नाही, उगीच नाहक 5-10 मिनिटं, 5-1 मिनिटं तर मिनिमम बिनकामाचं घालवतायत. कशासाठी घालवतायत बाबा? ऑन दी स्पॉट प्रश्नाचं उत्तर अटेम्प्ट करा. दुसरा प्रश्न लक्षात ठेवा, दुसरा मुद्दा लक्षात ठेवा की तुम्ही कंबाईन देताय, कंबाईनमध्ये एखाद्या प्रश्नाकडे रिटर्न यायला संधी नाही. मग रिटर्न यायला संधी नाही म्हणजेच काय, रिस्क घेऊ का नको, ऑन दी स्पॉट तिथं ठरवायचे. ही रिस्क मेथड काय मी पुढे सांगणार आहे. पण लक्षात ठेवा, इथला दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो मुद्दा काय आहे बघा. तो मुद्दा जो होता तो आहे की लगेच गोल करायचं का शेवटी गोल करायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सिली मिस्टेक ज्या असतात, सिली मिस्टेक ज्या आहेत त्या काय आहेत. सिली मिस्टेक म्हणजे काय, बऱ्याच वेळा प्रश्न वाचताना अयोग्य नसणाऱ्या पर्याय निवडा. अयोग्य नसणारे म्हणजेच योग्य असणारे, योग्य नसलेले, बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्रांकडून योग्य शब्द जातो डोळ्याखालून. योग्य नसलेले म्हणजेच काय, अयोग्य. म्हणजे अशा ज्या सिली मिस्टेक असतात, किंवा बऱ्याच वेळा काय होतं, 15चं उत्तर 2 असतंय, म्हणजे गणित सोडवलं समजा 85 प्रश्न आहे, उत्तर 2 आलं, मग 2 उत्तर आलं, याचा अर्थ 2 म्हणजे 2 पर्याय नाही, 2 आकडा कुठे आहे, 3ला आहे.
3ला गोल करा. म्हणजे साधं सोपे काय, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, बऱ्याच विद्यार्थी मित्रांचा विषय येतो की मी सोडवताना सर उत्तर 3च काढलं होतं, पण काय माझ्याकडून झालं माहीत नाही, 2 नंबरला गोल करून बसलो सर, आणि ह्या एका गोलामुळे 1.25 मार्क मी मागं आलो. 1.25 का, त्या प्रश्नाला बरोबर येणार होता म्हणून 1 मार्क, आणि चुकलाय त्याच्यामुळे 0.25. 1.25 मार्काचा लॉस असतो. 1.25 मार्क म्हणजे जोक नाही मित्रांनो. आता जे 8,000+ विद्यार्थी मेन्सला आहेत, 1.25 मार्कांचा विचार केला ना, कमीत कमी 2,000 पोरं ह्या 1.25 मार्कामध्ये असणार आहेत, म्हणजे एका प्रश्नामध्ये असणार आहे. कॉम्पिटिशन तगडी आहे. फक्त याला सिली मिस्टेकला अजिबात संधी नाही, लक्षात ठेवा. काही वर्षापूर्वी संधी होती, सिली मिस्टेक करू नका, सिली मिस्टेक करू नका सांगितलं जायचं, पण आता सिली मिस्टेकला संधीच नाही. त्यामुळं प्रश्नाचा गोल करताना व्यवस्थित करताय का, व्यवस्थित पाहत चला. पुढचा महत्वाचा मुद्दा, हा कायम मला विचारलेला प्रश्न, सर किती अटेम्प्ट ठेवू, अटेम्प्ट किती ठेवू सर, 100 पैकी 100 मारावेच का. कोणीतरी सांगतं 62.50 आले, याचा अर्थ आता 100च मारावं लागतंय की नाही. तुम्हाला लक्षात ठेवा, अटेम्प्ट किती, सेट अटेम्प्ट किती, तर 80+ प्रत्येकाचा अटेम्प्ट पाहिजे, आणि हे 95 बिलो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये अटेम्प्ट ठेवा. काही जे प्रश्न आहेत, काही जे प्रश्न असतात, जसे की सिंगल लाईनवाली क्वेश्चन आहे बघा पुढे, सिंगल लाईन क्वेश्चन म्हणजे सायन्सला सिंगल लाईन क्वेश्चन असतात, बरोबर, करंटला असतात. हे 2 विषय जे आहेत, सायन्स आणि करंट, ह्या 2 विषयामध्ये सिंगल लाईनला थोडंसं सेफ झोनमध्येच खेळायचं. येत असेल तरच अटेम्प्ट, नसेल स्किप इट. म्हणजे मी तर, मला जर विचाराल ना, 90च्या आसपासचा आकडा हा एकदम छान अटेम्प्ट आहे, बरोबर. उगीच पुढचे 10 प्रश्न नाही येत तरी बिंदास मारामारी करत बसलाय. काही जण सांगतात, अरे 5 प्रश्न अटेम्प्ट केले, त्यातला 1 जरी बरोबर आला आणि 4 चुकले तरी आपण 0 असतो, त्यामुळे 2 बरोबर आले तर, 3 बरोबर आले तर, आणि काय सांगावं, तू जर नशीब जर चांगला असेल तर 5 बरोबर येतील. अरे आपले शाळेतले चुक्की बरोबर 2च ऑप्शन होते मित्रांनो, आठवतंय का, चुक्की बरोबर, तरी सुद्धा आपले चुकलेले आहेत रे. बरोबर होतं तिथं चूक लावलेले, आपण चूक आहे तिथं बरोबर लावलेले, ते चुकलेत. इथं 4 पर्याय, इथं रिस्क कशाला घेताय, कळलं ना. जे रियालिटी ती समजून घ्या, उगीच फेकाफेकी नको. त्यामुळे सिंगल लाईन क्वेश्चन बाबत रिस्क नको. मी म्हणेल मल्टिपल लाईन बाबत आहे ना, बिंदास रिस्क घ्या. मल्टिपल लाईन म्हणजे काय, अ ब क ड, अ ब बरोबर, ब क बरोबर, क ड बरोबर, म्हणजे तिथं कुठेतरी 4 स्टेटमेंटपैकी 3 स्टेटमेंटपैकी ओळखीचे स्टेटमेंट असतात, त्यामुळे तिथं इलिमिनेट करून पर्याय 2 इलिमिनेट करता, आणि 50-50 आलं की बिंदास रिस्क घ्यायची. म्हणजे तुम्हाला रिस्क फक्त काहीच माहीत नाही, प्रश्नही माहीत नाही, पर्याय पण माहीत नाही, कधी वाचलंच नाही, उगीच का फेकाफेकी करीत आहे. त्यामुळे रिस्क नको. ते लक्षात ठेवा, रिस्क किती घ्यावी, तर 50-50 घ्यायला काही हरकत नाही, बरोबर. हे रिस्क घ्यायला काही हरकत नाही, पण 100% रिस्क नको. सिंगल लाईन क्वेश्चनच्या बाबतीत सावध राहायचं. लक्षात ठेवा, एकदम मस्त अटेम्प्ट काय 90च्या आसपास, म्हणजे प्लस मायनस पुढे चालू शकतं, लक्षात ठेवा. मग आता महत्वाचा जो मुद्दा आहे, तुम्हाला जी एक्झाम हॉलमधली, सर स्ट्रॅटेजी काय ठेवू, जी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी ग्रुप सी साठी आवर्जून सांगेल विद्यार्थी मित्रांना, ज्यांनी आपल्या बूस्टर टेस्ट सिरीज सोडवल्यात. 15च्या वरती स्कोर आलाय सर, 20 पैकी 15च्या वरती यायचाच माझा सर, 14 याचा, 15 याचा, 16 याचा, त्या विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी, ज्यांनी गणिताचा अभ्यास केलाय, चांगल्या प्रकारे गणित येतंय मला, त्या विद्यार्थी मित्रांनी पहिल्यांदाच गणित बुद्धिमत्ता घ्यायचं. स्ट्रॅटेजी सगळ्यात बेस्ट स्ट्रॅटेजी, सगळ्यात बेस्ट, आणि आत्ता ग्रुप सीला सगळ्यांनी वापरावी. गणित बुद्धिमत्ताचा अभ्यास आहे, चांगला आहे सर. आत्तापर्यंत मी गणित बुद्धिमत्ता शेवटी सोडवायचं, आणि मागच्या कंबाईन ग्रुप बीला झालं असं, करंटमध्ये मी अडकून पडलो, आणि मग गणिताला 10च मिनिटं राहिले, मग 10 मिनिटामध्ये मी सोडवले सर, पण 12 सोडवले सर, 12 पैकी 2 चुकले सर, 10 बरोबर आले सर, आणि मी 59 वर अडकलो सर. अरे बाकीचे विद्यार्थी 18, 19 वर, 17 वर, आणि तू 10 वर कसा पास होणार. तेच जर अजून 7-8 मार्क, 5-6 मार्क वाढले असते तर 100% मेन्सचा विद्यार्थी असता की नाही. मग ह्या ज्या चुका आहेत, त्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत, गणित चांगले, बूस्टर सोडवले, सगळं सोडवले, कारण जवळपास अख्खा महाराष्ट्र टेस्ट सिरीज सोडवलेली, म्हणजे 8 दररोज एक्सप्लेनेशन पाहू न पाहू, पण प्रत्येक जण विद्यार्थी मित्र पेपर सोडवत होता, कारण त्याच्या पाठीमागं दररोज मी पेपर देत होतो, सोडत होते. जवळपास 111 पेपर, 20-20 प्रश्नांचे अंकगणित बुद्धिमत्ता जे सोडवलेत मित्रांनो. मग याच्या पाठीमागं सोडवलेत सर, तो कॉन्फिडन्स आमचा बिल्ड झालाय सर. 100% विद्यार्थी मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्ता अगोदर घ्या.
आता अगोदर घेत असताना इथल्या सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी काय, सबके पास घडी चाहिए, घड्याळ प्रत्येकाला पाहिजे। घड्याळ हातात न ठेवता बेंचवरती, एका बेंचवर तुम्ही एकटे असणार आहे, बेंचवरती घड्याळाचं तोंड तुमच्याकडे करून ठेवा, घड्याळ तुमच्याकडे पाहायचं, तुम्ही घड्याळाकडे पाहायचं। गेल्या गेल्या पेपर जेव्हा दिला जाईल, पेपर स्टार्ट झाला की चालू करा कार्यक्रम, 20 मिनिट जिंदगी के, जे म्हणतो ना आपण, इथं 20 मिनिटांमध्ये जेवढे प्रश्न सुटतील तेवढे सोडवा। आता हे सोडवताना स्ट्रॅटेजी लक्षात ठेवा, 20 प्रश्न लागोपाठ कोणाला सुटत नसतात। मी सुद्धा पेपरला गेलो तर 20 प्रश्न लागोपाठच सुटतील ह्याची गॅरंटी नाही, कारण एखादा 2 प्रश्न थोडेसे पझल टाईप ग्रुप बीलाही पाहिले, 17 प्रश्न एकदम, 18 प्रश्न एकदम चिल्लर, म्हणजे ज्याला 5-10 सेकंदच लागतील, पण 1-2 प्रश्न असे होते जिथं कोडं होतं, बरोबर की नाही। रेल्वेमध्ये एवढी प्रवासी बसले, खाली उतरले, बसले, खाली उतरले, हे जे प्रश्न असतात जे तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी ॲज अ स्पीड ब्रेकर त्यांचा रोल असतो, त्यासाठी ते ठेवलेले असतात। ते प्रश्न सिक्वेन्शियल नाही सोडवायचं। 20 प्रश्नांपैकी तुमच्याकडून 18 सुटले, 17 सुटले, ओके, 17 सोडवले, 3 राहिले, ते ठेवून चलो जीएस चालू करेंगे, जीएसला चालू करायचं। आणि शेवटी वॉर्निंग बेल झाल्यानंतर, हे सगळं जीएसचा पाठ झाल्यानंतर, मग शेवटच्या काळामध्ये 2-3 गणित राहिलेत ते सोडवण्याचा प्रयत्न करा, सोडवण्याचा प्रयत्न करा म्हटलं मी। मग फेकाफेकी नको, काही जणांना मोह आवरत नाही, जाऊ दे 3 मारून बघू, हे नको, रिस्क नको, रिस्क जिंकत नाही मित्रांनो, लक्षात ठेवा, बरोबर। त्यामुळे इथं लक्षात ठेवा। आणि इथं मी जाणून बुजून हे 3 विषय खाली ठेवलेत मित्रांनो, जाणून बुजून हे 3 विषय खाली ठेवलेत। बघा, मागच्या वर्षाची स्ट्रॅटेजी माझी पहा, हे 2 विषय 100% ॲज अ काय असतात, ॲज अ हार्ड सब्जेक्ट म्हणून किंवा डिफिकल्ट सब्जेक्ट म्हणून, किंवा तुम्ही तो सब्जेक्ट लय मनाव नाही घ्यायचा, अशा पद्धतीचा पेपर सेटरचा सध्याचा ट्रेंड दिसतोय पेपरचा। त्यामुळे सध्या मागच्या परीक्षेला 2 फेब्रुवारीला चालू घडामोडीच होतं, तर आत्ताही चालू घडामोडी असू शकतं, किंवा यावेळेस चेंज होऊन विज्ञान, किंवा आता थोडं इकॉनॉमिक्स थोडीशी लेवल वाढली होती, या विषयापर्यंत भाग जाऊ शकतो। लक्षात ठेवा, शेवटचे 3 विषय ओळखायला शिका पेपरमध्ये, की या 3 विषयांचा कोणत्या तरी विषयाचा नंबर असणार, जो विषय ह्या पेपरला थोडीशी डेप्थ लेवलचा असणार, मग त्या विषयामध्ये सेफ झोनमध्ये जाणं गरजेचं आहे। याचा अर्थ या 3 विषयांपैकीच गंमत आहे ना सर, मग मी लय हुशार आहे सर, हे पहिले 3च विषय पटकन सोडून घेतो। म्हणजे पहिलं गणित सोडवलं, 20 मिनिटं गेले, 20 पैकी 17 सोडवले, 18 सोडवले, सर 20 पैकी 20 सोडवले, करेक्ट सर। तिथंच मला कळलं सर, 16-17 100% बरोबर आहे, गेला ना सेफ झोनमध्ये, गेला भाऊ, जिंकला हा। पुढे गेल्यानंतर भूगोल, पॉलिटी आणि इतिहास एकदम सोपा ट्रेंड चालू आहे। पॉलिटी तर इतकं फॅक्च्युअल, म्हणजे 2013, 14, 15चा काळ चालू झालाय, इतकं इझी क्वेश्चन यायला लागलेत, फॅक्च्युअल क्वेश्चन यायला लागलेत, जे सगळ्यांना फॅक्ट पण लय अवघड नाही, वरच्यावर यायला लागलेत। इथं 15 पैकी 15 घ्यायला लागलेत पोरं, भूगोलाला 10 पैकी 9, 10, 8 घ्यायला लागलेत पोरं, हिस्ट्रीला पण एकदम सोपा यायला लागलाय, इथंही 8, 7, 9 असे 10 पैकी 10 घ्यायला लागलेत। हे 3 विषय आणि गणित मित्रांनो, इथं जर विचार केला तर 15-15, 20 आणि 15, 35, 35 आणि 20, 55 प्रश्नांची ही 55 प्रश्न हे पहिले टॉपिक घेतले तर प्रत्येकाला 40 प्रश्न बरोबर येतील, असा सध्याचा ट्रेंड दिसतोय। मग हे तुम्ही खेळले, व्यवस्थितरित्या सोडवले, तर तुम्हाला एक आयडिया येते की अरे मी इथं लय मारले बाबा। मग आता पुढचे 3 विषय जे आहे ना, अरे 3 विषयां मिळून म्हणजे 15, 15, 15, 45 पैकी 20 मार्क मिळवायचेत, 20 प्रश्न घ्यायचेत, 20-22 प्रश्न घ्यायचेत। मग इथं बाबा अर्थशास्त्र सर 15 पैकी 7-8 आले, इथं सामान्य विज्ञान 15 पैकी 7-8 आले, चालू घडामोडी 5च आले सर, तरी सुद्धा 20+ जाते, करेक्ट। त्यामुळे कोणत्या विषयामध्ये बिंदास बॅटिंग करायची आणि कोणत्या विषयामध्ये सेफ झोनमध्ये, डिफेन्स झोनमध्ये जायचं, हे लक्षात ठेवा। सध्याचा ट्रेंड हा करंट अफेअर, सामान्य विज्ञान आणि अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र हे जे काय आहे या विषयांकडे दिसतोय। त्यामुळे हे पहिले 4 विषय पहिले मारून घ्या, पहिले 4 विषय जिंकून घ्या। 55 प्रश्नामध्ये तुम्हाला कळतं की आता हा पेपर आपला आहे, आणि याच्यामध्ये जिंकल्यानंतर जास्त मोह नको, की कसा मोह नको, येते ते सोडवणं, उगीच आलाय चेंडू मार, कारण पहिले 4-5 विषय एकदम भारी गेलेला असतात, त्यामुळे बिंदास भाऊचा कॉन्फिडन्स लय तुफान असतो, मग जे येईल ते सोडूशी वाटतं त्याला, नको। त्यामुळे हे 3 विषयामध्ये थोडंसं सावधगिरीची भूमिका सांगेल, लक्षात ठेवा। त्यामुळं मला जर विचाराल की सर सध्याची स्ट्रॅटेजी कशी असावी, 100% स्ट्रॅटेजी, 1 नंबरची स्ट्रॅटेजी म्हणजेच ही स्ट्रॅटेजी। गणित सुरुवातीला हे 3 विषयांचा क्रम, काही पोरं काय करतात 1 नंबरपासून डायरेक्ट 100 पर्यंत सोडवताय, चुकताय।
आपल्या प्रांतातले थोडक्यात आपले प्लस पॉईंट असणारे विषय कोणते ते पहिले सोडवायला घ्या. म्हणजे या विषय तुम्हाला सगळ्यांना लक्षात येते. माझा पॉलिटी 1 नंबर आहे सर, माझा जिओग्राफी 1 नंबर आहे सर, माझा हिस्ट्री 1 नंबर आहे सर. काही जण तुमच्यापैकी असतील ज्यांचं इकॉनॉमिक्स 1 नंबर, घ्या, काही अडचण नाही. पण सध्या ट्रेंड ह्या विषयांचे आहे. काही जण म्हणतील सर करंट लय वाचलंय, करंट 1 नंबर आहे. नको, करंट देईल तुला करंट. त्यामुळे करंट शेवटी ठेव बाबा. अर्थ म्हणजे सामान्य विज्ञान आणि करंट शेवटी ठेवायचं. यांच्यामध्ये तुम्ही क्रम चेंज करू शकता, पण गणित बुद्धिमत्ता सुरुवातीला सोडवण्याचाच प्रयत्न करा, हे मी तुम्हाला सांगेल. आता दुसरी स्ट्रॅटेजी जी आहे ती विषयांची स्ट्रॅटेजी तीच, फक्त गणित बुद्धिमत्ता शेवटी घ्या, पण 20 मिनिटं ठेवता आले पाहिजे. काही जणांना गणित सुरुवातीला घेतलं जरा प्रेशर येतो, अशा लोकांनी शेवटी ठेवा. तुमची स्ट्रॅटेजी फक्त आपला पर्पज काय मित्रांनो, 100 पैकी 100 प्रश्न डोळ्याखालून काढायचे. अटेम्प्ट 90 आसपास. 88 केलाय, 92 केलाय, 91 केला, 89 केला, 87 केला, यस चालेल. प्रत्येक प्रश्न डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. सर प्रश्न कोणते जास्त स्किप करायला पाहिजे, सिंगल लाईन क्वेश्चन लक्षात ठेवायचं. दुसरी स्ट्रॅटेजी अशी असू शकते, सर जीएस माझं चांगलं आहे, पहिलं जीएस मारून घेतो ते 4 विषय जे माझ्या आवाक्यातले आहेत, मग मधीच गणित बुद्धिमत्ता घेतो आणि शेवटी जे विषय तुम्ही रेड झोनमध्ये दिलेत, चालू घडामोडी आणि कोणता सायन्स, ते शेवटी ठेवतो. चालेल, ही सुद्धा स्ट्रॅटेजी वापरू शकता. फक्त घड्याळामध्ये लक्ष असणं. कारण काय होतंय, गणित सरांनी सुरुवातीला घ्यायला सांगितलंय, पण माझं घड्याळाकच लक्ष नाही. सगळे 20 पैकी 20 प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि 20 प्रश्न सोडवले सर, आनंद झाला सर, पण 30 मिनिटं झाला सर. आता 30 मिनिटांमध्ये बाकीचे 80 प्रश्न नाही होणार. त्यामुळे वेळेचं लिमिट ठेवून काम करणं गरजेचं आहे. फक्त एकच विषय तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. न्याय प्रत्येक विषयांना देणं गरजेचं आहे. 100 पैकी 100 प्रश्न डोळ्याखालून जाणं गरजेचं आहे. अटेम्प्ट हा तुम्हाला सांगितलाय त्या पद्धतीने पाहिजे. स्ट्रॅटेजी गणित पहिलं घ्या, शेवटी घ्या किंवा मध्ये घ्या, तुम्हाला जसं वाटेल तसं, पण बेस्ट सुरुवातीलाच घेणं. कारण का, ग्रुप बीचं गणित एवढं चिल्लर आलं होतं, ग्रुप सीचं तर अजून चिल्लर येणार आहे, 100% सांगतो. त्यामुळे गणिताचे मार्क आता जे काही रिझल्ट आला आहे, त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी मित्राला 62 म्हणजे चांगले मार्क आहेत, 60च्या वरती लई जनता आहे. हे मेरिट वाढवण्याच्या पाठीमागं गणित बुद्धिमत्ताचा सिंहाचा वाटा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामुळे गणितामध्ये मागे राहू नका, एवढंच मी सांगेल. ह्या 3 स्ट्रॅटेजीपैकी कोणतीही स्ट्रॅटेजी वापरा आणि काहीच विचार न करता बिंदास पेपरला जा. काहीच विचार करू नका. ज्यावेळेस मन खचलं असेल, मन विचार करत असेल, पुस्तक घ्या, वाचत राहा. अजिबात नाही ऑल इज वेल, ऑल इज वेल म्हणत पुढे चालत राहा. जबाबदारीचं प्रेशर घेऊ नका, ओव्हर थिंकिंग करू नका. पेपरमध्ये सुद्धा लय ओव्हर थिंकिंग करू नका. पहिलं मन जे म्हणेल तो प्रश्न, तो पर्याय अटेम्प्ट करायला शिका आणि 100% जिंकून या. लक्षात ठेवा, मेहनत केलेली आहे, मेहनत केलेली आहे, आउटपुट 100% मिळणार आहे. फक्त ओव्हर थिंकिंग थोडी थांबवा आणि लढा, एवढंच मी सांगेन. वाट पाहतोय मी तुमच्या सगळ्यांची. सगळ्यांचा पेपर झाल्यानंतर ग्रुप बीला जसे कॉल्स आले होते, मेसेज आले होते, माझे कॉल्स 2 तास थांबत नव्हते. सर पेपर खूप छान गेला, असं झालं तसं झालं, तुमच्या बूस्टर सिरीजनी करिश्मा केला. सर आनंद ह्या गोष्टीचा आहे की देणाऱ्याने देत गेलं पाहिजे, घेणाऱ्याने घेत गेलं पाहिजे. यंदाही याही परीक्षेला 100% तुमच्या चेहऱ्यावरती हास्य असेल, हेच पाहायचे. तुमच्या सगळ्यांची मेसेजची वाट पाहतोय. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थांबतो. धन्यवाद.